नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव शरद भीमराव सूर्यवंशी, राहणार हाडसणी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय तुम्ही कधी सुरू केला? हा दुग्ध व्यवसाय मला चालू करून 6 महिने झालेले आहेत. 6 महिने, बरोबर. तर हा शेड कधी बांधला आपण? हा मी मे महिन्यामध्ये बांधकाम केलं हा शेडचं. जवळपास 7-8 महिने होऊन गेले समजा. बरं, किती बाय किती शेड आहे भाऊ? हे आपलं 32 बाय असं 32 आहे आणि असं जवळपास 35 जवळपास आहे. बरं, तर किती खर्च आला असेल आपल्याला हे शेड बनवायला 2.25 लाख रुपये आलेले आहेत. 2.25 लाख. बरोबर. आणि हे बाहेर मस्त केले तुम्ही ताटव्यात? हा, हे नॅचरल केलं आपले. थंडावा राहते. हा, थंडाव्यासाठी जनावरांसाठी हा चांगला आहे. बरं, तर याला किती खर्च आला असेल? एक समोरच्याला 30-35 हजार रुपये खर्च आलेला आहे याला काय? हा. बरं, मस्त केलं ताटव्याचं. आणि कमी खर्चामध्ये. हो ना, कमी खर्चात. आपलं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या पोरांनी कमी खर्चात नियोजन करा, आहे की नाही? आणि तुमच्यासारखं असं कमी खर्चातलं नियोजनच आपल्याला समोर आणायचं. आणि हे समोर पण केलं तुम्ही एक छपरी, आहे की नाही? हा, समोर पण केली. बरं, तर मला सांगा, आता ही जी म्हैस आहे तुमची, म्हैस ही कितीला आणली? हे मसड आपण 95ला आणली होती, 95,000 रुपयाला. बरं, हे देते एका टायमाला 6 लिटर दूध. 6 लिटर? हा. बरं, तर इथं वगार बाहेर आहे वाटायला? हा, बाहेर आहे, झाडाखाली बांधलं. शेतकरी मित्रांनो, बाहेर लिंबाच्या झाडाखाली इथं वगार बांधलेला आहे. तर आता एका टायमा 6 लिटर देते? हा. बरं, ती पलीकडली गाय? ते गाय देते 8 लिटर. 8 लिटर देते का एका टायमाला? एका टायमाला 8 लिटर देते. बरं, मग ती कधी आणली गाय? तिला आणून 1.5 महिना झाला आपण. 1.5 महिना? हा. कितीला आणली भाऊ? शे आपण 55,000 रुपयाला आणली होती. 55,000ला? बरं, बाजारातून का कुठून? शेतकऱ्या? नाही, शेतकऱ्यापासूनच आणलेली. बाजारात म्हणलं तर आणखी महाग भेटत होती. हो ना. आणि ही गाय? शे आपण 80,000 रुपयाला आणलेली आहे. हे एका टायमाला 12 लिटर दूध देते. बरं, हे 70ला घेतलेली आहे. एका टायमाला 9 लिटर दूध देते. बरं, मग आता सध्या गाभण आता का? हा, हे हिचा एक महिना राहिला आणि हिचा पण 1 महिना राहिला. बरं, मग आता सध्या दूध देत नसते? नाही, दुधाचे नाही. बरं, तर आता एकंदरीत हे 2 आता सध्या दूध देतात? हा, हे 2 देतात. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी हा दुग्ध व्यवसाय आता सुरू केलेला आहे. इकडे वरती गव्हाण कसं काय केली? ती चाऱ्यासाठीच केलेली आहे. गव्हाण एक्स्ट्रा म्हणजे वासराच्या पिल्ल्यासाठी. या वासराच्या पिल्ल्यासाठी, की नाही? बरं, चारा करून वेस्ट होत नाही. बरं, तर मला सांगा, इथं पाण्याची व्यवस्था का बोरची आहे का? हा, बोरची आहे. बरं, आणि हे आपण हे चारा क्षेत्र लावलेलं आहे वाटतं? हा, चारा क्षेत्र. चारा काय काय आहे आपल्याकडे? हे आता तिकडे नवीन आपण मक्का टाकलेली आहे. बरं, सोबत टाळका टाकलेला आहे आणि हा गजरा आहे. बरं, मग किती इथं तुम्हाला जमीन किती आहे? माझी 2 हेक्टर जमीन आहे. 2 हेक्टर? बरं, मग हे जनावरांच्या चाऱ्यासाठी किती आहे? चाऱ्यासाठी आपण अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे ठेवलेले आहे. बरं, आणि बाकी कुटार वगैरे आहे का? हा, कुटार, सोयाबीनचं, चण्याचं. बरं, मग आता हे 2 म्हशी, एक गाईचं आणि या म्हशीचं दूध डेअरीला देता का कुठं? नाही, डेअरीला. बरं, मग हप्ता किती येते डेअरीचा? जवळपास हप्ता म्हशीच्या सरासरी जर काढलं तर म्हशीचा 5 ते 6 हजार रुपये हप्ता येते. बरं, आणि गायचा 3,000 रुपये येते. 3,000 म्हणजे 8-9 हजार? 30-35 रुपये भाव लागते गाईला. हा, 30-35-32. हो ना. आणि मग ढेप वगैरे देता का? हा, ढेप देतो ना. ढेप किती टाइम देता? 2 टाइम देतो. दोन्हीला 1-1 किलो आणि यायला अर्धा किलो. या गाभण गायला? हा, गाभण गायला अर्धा किलो. बरं, याला 1-1 किलो? हा, कारण काय याचं पोषक चांगलं होते, उदरतात. आणि मग मला सांगा, सकाळचं दूध काढल्यानंतर कसं नियोजन करतात चाऱ्याचं? सकाळी आपण दूध 6 वाजता काढणं होते. 6 ते 11 वाजेपर्यंत चारायचं आहे. नंतर पाणी पाजून बांधायचं. पुन्हा मग परत संध्याकाळी 3ला चालू करायचं. 3 ते 5 पाणी पाजायचं, पुन्हा बांधून टाकायचं. बरं, आणि मग संध्याकाळी तसंच नियोजन? हा. आणि कुटार कधी टाकता याला? कुटार म्हणजे आता सकाळी हिरवा चारा आणि 3 वाजता कुटार टाकायचं, कोरडा चारा. असं का?
बरं, मस्त बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कसं मस्त कमी खर्चात नियोजन केलेलं आहे. आणि हे बघू शकता हे आणि याला किती खर्च आला? ही छपरी केली याला किती 15,000 तो खर्च आला. 15,000. बरं, हे सिमेंटचे जाळे हे सिमेंटचे जाळे बल्ल्या. बरं बरं. आणि मग मला सांगा, आता दुग्ध व्यवसाय काही वाढवायचा विचार आहे का? हा, वाढवायचा आहे. आपली पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेप मध्ये छोटा मधूनच पुन्हा वाढवायचंय. बरं बरं. आणि दुग्ध व्यवसाय परवडतो का? हा, पुरवतो ना. शेतीला जोडधंदा पाहिजे हा दुग्ध व्यवसाय. बरं. आजकाल शेतीला तर अरेच कुठल्याच गोष्टीचा नाही गेला. हो ना. तुमचं सोयाबीन आज कोणीकडे होतं 4,000वर येऊन बसलंय. हो ना. डबल चण्याचं मार्केट आता 5 चालू आहे. हो. त्याच्यासाठी प्लस मध्ये दुग्ध व्यवसाय पाहिजे. आणि शेतीला म्हणजे शेणखत आवश्यकता आहे. हो ना, शेणखत आवश्यकता आहे. आणि एकंदरीत असं म्हणजे जास्त वेळ पण द्यायची गरज नाही. जास्त वेळ द्यायची गरज. शेतीचे काम करत करत फक्त सकाळी एक 1-1.5 तास आणि संध्याकाळी 1-1.5 तास. बरं. तर मग हे मॅट कितीला आणली आपण? खाली मॅट कोणती? हे खालची का? खालची. हे खालची 3,500 रुपयाला आणलेली आहे. 3,500 एक मॅट. एक मॅट. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. आणि मला एक सांगा, तरुणांच्या मनातील प्रश्न, आता तुमच्याकडे जर्सी गाय आहे आणि म्हैस आहे, तर याच्यामध्ये काय जर्सी गायमध्ये काय रोग समस्या काय तुम्हाला? नाही, सध्या तरी मला काय अडचण आलेली नाही. बरं. आणि म्हशीमध्ये पण काय अडचण आली? नाही, सध्या म्हशीमध्ये पण काहीच नाही. बरं. मग आता तुम्ही दुग्ध व्यवसाय वाढवणार तर मग तुम्ही जास्त म्हशीवर भर देणार का? नाही, गायीवर भर देणार जास्त. गायीवर का? बरं बरं. म्हणजे हो, ज्याचं त्याचं वैयक्तिक असते. कोणाला गाय कसं आहे, म्हसड जास्त कालावधी दूध देत नाही. गायची जात म्हणजे कसं, याची शेवटचा 1-1.5 महिना 2 महिने राहिले की आपल्याला आठवायचं जमती. हो ना. पुन्हा परत त्यातून 1-1.5 महिन्याला दूध लगेच चालू होते. बरोबर. म्हशीचं कसं राहते, गेले किती दिवस, 1 वर्ष देते, 1.5 वर्ष देते, मात्र गाभा लवकर जात नाही म्हैस. आणि 1 वर्ष तिला फुकट वळायला लागते, असं आहे. हो, ती समस्या येऊ शकते की नाही? बरोबर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जे दुग्ध व्यवसायातील प्रश्न आणि त्याची उत्तरं मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.